तर मित्रांनो बघा आईचं विश्रांती केलेलं जागा आहे. समोर दिसतो ना तो. हे बघा मित्रांनो श्री क्षेत्र घाटशीळ. बहुतेक इथं काहीतरी बांधकाम चालू आहे. पाडकाम केले, बांधकाम चालू आहे. तर तिकडे मंदिर आहे समोर. तर बघा मित्रांनो वरती आल्यावर सोनाली माझ्यापेक्षा पुढे चालली आता. हे समोर मंदिर बघा. इकडे आई आले हळूहळू चालत. मी आहे मध्येच दोघांच्या. हे जागा मित्रांनो आईचं विश्रांती केलेली जागा आहे. तर मेन दसऱ्यामध्ये इथं दर्शन होतं सगळ्यांचं. मंदिर दर्शन कमी होतं, गर्दी भरपूर असते. हे बघा सगळे लोक आले दर्शनासाठी इथं. हे बघा श्री क्षेत्र घाटशीळ हे मेन मंदिर इथं. एवढी जास्त इथली मला काय माहिती नाही आहे, त्यामुळे तुम्हाला काय सांगू शकत नाही. तर कोणाला माहिती असेल तर सांगा मित्रांनो नक्कीच. तर मित्रांनो असं बघा घाटशीळ इकडं. हे बघा घाट पूर्ण हो का. तर आपण तिकडनं आलो आत्ता. खाली काम चालू आहे बघा. इथं सगळं चालू रोड वगैरे पायात पडलीत खाली. हे बघा कसं आहे घाट आईचं. घाटशीळ मला एवढं माहिती नाही, आईला माहिती आहे जास्त. बाहेरच तिकडून फिरून यावं लागतं. तिकडून आलं तर गाडी घेऊन त्याने असं वरनं यावं लागतं फिरून त्याला गावातून. हाल्याचा हे डोंगर म्हणते त्याला. विश्रांती आम्हाला फक्त चालत येऊन विश्रांती मध्ये सगळं विश्रांती तुम्ही असं म्हणता. पण ते हाल्याचा हे दर्शन घेतलं की कुठं दर्शन घेतलं. हे दर्शन घ्यायचं कारण काय म्हणजे नेमकं? कारण म्हणजे आता आपण सगळेजण पुण्यातनं ह्याच्यातनं चालत येते, आपल्याला होत नाही. आपण घाटशीळ चढायचं पाय पडून घ्या. तेवढं चाललेलं तेवढंच आहे. आणि घाट चढून आल्या बा पायरी एवढंच तेवढंच आहे. हे बघा समोर गोरीला आणि बैलगाडा इथं. तर हे बघून बघा बैलगाडा शर्यत आठवतो मला. हे हॉटेलमध्ये चाललंय तिकडे. तर मित्रांनो आता नाश्त्याचा ऑर्डर दिलेला आहे. तर आता सगळे वाट बघाले. तर मॅडमची वाट बघतो मुंबईमध्ये थिएटर ठाण्यामध्ये. इकडे उल्हास इकडे मोबाईल नाही आहे तर ऐकाय नाही शांत. आणि माझं चालू आहे व्हिडिओ करायचं काम. तर मित्रांनो आता मस्तपैकी पुरी भाजी आलेला आहे. तर आता मला लागलेली आहे भूक. या मग नाश्ता करायला सगळेजण. चला आधी खाऊन घेतो चला. तर मित्रांनो बघा नाश्ता करून निघालो आता. आता पुढचा प्रवास सुरू करायचा चालू आहे. तर चला पुढचा स्टॉप पुढे तुम्हाला नक्की लक्षात येईल आणि चांगला आहे.